सण समारंभ, पूजा अर्चा, पाहुणे, नातेवाईक, घर सजावट, घर स्वच्छता, सगळं सगळं सगळं, इव्हन परमेश्वराची आराधना, सगळं आनंदासाठी चाललंय. एक लक्षात घ्या, हे विसरून आपण जे सगळं मांडलेलं आहे ना त्यानं ताण येतो. आनंदासाठी हे सगळं चाललंय हे कुठेतरी म्हणणं सोपं आहे, पण रोजच्या आयुष्यामध्ये स्पेशली जेव्हा आता आपल्याला खूप जणांना अटेंड करायचंय, आता खूप सारं काम आहे आणि आता खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, तेव्हा याचा विसर पडणं खूप सोपं आहे. म्हणूनच मला तुम्हाला रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ करायचा होता. स्पेशली काय होतं, बऱ्याचदा आपण नाही केली तरी दुसरे कंपॅरिझन करतात. आमच्या गणपतीची हाईट भारी, आमच्या गौरीवरचे दागिने जास्त भारी त्यांच्यापेक्षा. म्हणजे आपण देवांमध्ये सुद्धा जी तुलना लावली आहे, चढाओढ जी लावली आहे, बाहेरची गणेश मंडळ कमी की काय, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ते लावलेले. त्याच्यानंतर यांनी काय घर स्वच्छ करताना इकडची भांडी धुवून काढली, आपण फक्त घरातला हॉलच धुतला आवरला. मला म्हणजे हे जे तुलने, तुम्हाला वाटतंय ना की असं मला बाप्पाला सजवायचं, अशा मला गौरी करायच्यात किंवा अशा पद्धतीनं मला करायच्यात, मला प्रेमापोटी परमार्थ करायचा, भीतीपोटी नाही. काहीतरी कोप होईल, हे होईल, ते होईल, नातेवाईक चिडतील, कोणाला तरी इम्प्रेस करायचंय 4 लोकांना, याच्यासाठी करू नका. म्हणूनच मला इथे आठवण करून द्यायची आहे आणि यासाठी सणवार करायचे आहेत. त्याचा भयानक ताण घेऊन इतरांना चिडचिड करून घरामध्ये सगळं विचारांचं प्रदूषण करून टाकायचं नाही. आणि आपण बाप्पाचं स्वागत, आपल्या गौरीचं स्वागत, सणावाराला या सगळ्या ज्या आपण करणार आहोत या सगळ्याचं स्वागत आनंदाच्या अधिष्ठानावरती करूयात.